ए बाबू, एक छोट्या मालकांना बघितलं का आमच्या? नाही तो गेली असतो. ए पांडू, अरे ते आमच्या मालकांना बघितलं का? छोट्या हो मालकांना. आत्माराम, तुमचं पाहुणा आज पहाटे पहाटे गावाबाहेर जाताना पाहिलं मी. बरोबर. मुक्ता, याचा अर्थ सरळ आहे. अगं छोटे मालक त्यांच्या घरी परत गेलेत. अगं पण आता चल, झालं ते बरं झालं. अगं काय त्यांचं नशीब इथं नव्हतंच. नाही अण्णा, असं नाही होऊ शकत. त्यांचं प्रेम खोटं नव्हतं, मावा पण नाहीये. ते माझ्यासोबत असं नाही वागू शकत. ते मला न सांगता कसे जाऊ शकतात? मला सगळं सांगायचे, माझी सतत बोलायचे. मी बोलत नसताना पण आसपास घुटपळत बोलत राहायचे. ते त्यांचं कितीदा मन दुखावलं, किती वेळा अपमान केला, तरी बाहेर कधीच राग नाही ठेवला, की रुसले पण नाही. मग ते मला न सांगता कसे जाऊ शकतात? मुक्ता, भानावर येतो. काय चाललंय तुझं? काय झालंय तुला? त्यांनी त्यांच्या घरी निघून जावं असा हट्ट तूच करत होतीस ना. यातच सगळ्यांचं भलं आहे हे पण तूच म्हणत होतीस ना. आणि आता तू हे काय बोलू राहिली? अण्णा, आज मी जे बोलतेय ते छोटे मला कायम माझ्या डोळ्यात पाहिजे. आज पहिल्यांदा माझ्या डोळ्यातलं माझ्या ओठांवर आले. त्यांना घरी जायचं असेल तर जाऊ द्या, पण हे नातं असं सहजासहजी नाही ना तुटू शकणार. माझ्या मनात त्यांच्या विषयीचं प्रेम असंच नाही ना संपवता येणार अण्णा. अजून दिवस जायचंय. घरी चल, आपण वाट बघूया ना. सध्या तरी तेवढंच करू शकतो आपण. चल चल. आशा, ते समजा घर प्रवेशाचं सामान वैजंतीकडे देऊन टाक लगेच. आहे मी इथे आहे. मलाही बघायचंच आहे माझ्या विरोधामध्ये जाण्याची हिंमत कोणाकोणामध्ये आहे ते. वैजंती, आता कुणाला घाबरायचं नाही. बाईच्या ठाम निर्णयापुढं भल्या भल्यानी गुडघं टेकल्यात. काहीही झालं ना तरी आम्ही तिला या घराची पायरी चढून देणार. सो तू सुद्धा तुझ्या मनातून तिला सून बनवण्याचा विचार काढून टाका, नाहीतर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल, हे लक्षात ठेव. मुक्ताचा घर प्रवेश तूच करणार आहेस. आशा, दे ते ताट तिच्याकडं. हो पुढं. मी तुम्हाला आणि घरातल्या प्रत्येकाला स्पष्ट सांगते, मुक्ता जर या घरात आली तर मी इथे राहणार नाही. अगं अशी काय उभी राहिलीस पुतळ्यागत?
अगं हो पुढं घे हातात ना तिचं ताट. आनंद झाला मला. त्या म्हातारीच्या वेड्या हट्टाला कोणीही प्रतिसाद दिला नाही. ठीक आहे, उशिरा का होईना अक्कल आली. अरे वा, छान ताट तयार केलंय. हे ताट जर मुक्तासाठी तयार केलेलं असेल तर त्याची खरी जागा ही आहे.